माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं पुण्यामधल्या दगडूशेठ गणपती मंदिर हे भाविकांनी गजबजून गेलंय। बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अगदी पहाटेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। मंदिराला आकर्षक अशा फुलांची सुद्धा सजावट करण्यात आली आहे आणि फुलांनी एक मूषक सुद्धा साकारण्यात आलाय। इथला आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे हिनं। गणेश जयंती निमित्त पुण्यातील श्रीमंत अलवाई दगडूशेठ गणपती मंदिर गजबजलं आहे। भाविकांनी पहाटेपासूनच या मंदिरात रांगा लावल्या आहेत, दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गणेश जयंती निमित्त या मंदिराला फुलांनी मूषकाची जी काही आरास आहे ती करण्यात आली आहे आणि त्यातही गणपती बाप्पाला सोन्याचे दागिने परिधान करून अत्यंत त्यांचं विलोभनीय रूप पाहण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी सगळे भाविक या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत। गणेश जयंतीच्या किंवा गणेश जन्माच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात, पूर्वज अनेक आख्यायिका सांगतात। मात्र गणेश बाप्पांना मानणारा किंवा त्यांचा भक्त हा खूप मोठा वर्ग आहे आणि याच सगळ्यांनी 2-2 किलोमीटर पर्यंत रांगा लावून सकाळपासून या ठिकाणी गर्दी केलेली आहे। मूषकांचं सजावट आहे, भाविकांची गर्दी आहे आणि आज दिवसभर ही दगडूशेठ गणपती मंदिरात अशीच गर्दी पाहायला मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या मंदिरासमोरचा जो शिवाजी रस्ता आहे तो रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आणि बाहेर असू देत किंवा मंदिरात देखील मोठ्या प्रमाणात सगळ्या भाविकांची गर्दी पाहायला मिळते। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक बघत एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।